नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय शेवग्याच्या भाजीचा काळा रस्सा। परंतु त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा। इथे आपण ताज्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत। ह्या आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायच्या आहेत आणि अधूनमधून याची साले काढून घ्यायची आहेत। पूर्ण सगळी बाजूनी सालं न काढता कुठे कुठे सालं काढून घ्यायची आहेत। आता या शेंगा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि परत यामध्ये पाणी, मीठ आणि हळद घालून हे उकडून घेणार आहोत। आता जोपर्यंत आपल्या शेंगा उकडतायत तोपर्यंत आपण दुसरीकडे काळा मसाला बनवण्याची तयारी करून घ्यायची आहे। आता मी इथे एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये साधारणपणे एक छोटी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय। हे खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचंय। मी थोडंसं तेल टाकून तेलावर भाजून घेतलं होतं, सुकं भाजलं तरीही चालेल। खोबरं खूप जास्त काळं न करता आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायचंय। आता खोबरं भाजून झालं की आपल्याला यामध्ये चणा डाळ भाजून घ्यायची आहे। जर आपल्याला चणा डाळीऐवजी फुटाणे घालायचे असेल किंवा डाळवं घालायचे असेल तर आपण घालू शकतो। काही ठिकाणी इथे तांदूळही घातले जातात। आता हे छान भाजत आलं की आपल्याला यामध्येच एक चमचा धना भाजून घ्यायचे आहेत। धने भाजायला कमी वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला डाळ भाजत आली की मग धने घालून घ्यायचे आहेत किंवा आपण सेपरेटही धने भाजून घेतले तरीही चालेल। आता डाळ आणि धने भाजून झालेत, आपल्याला हे बाजूला काढून दोन मोठे कांदे कापून ते भाजून घ्यायचे आहेत। मी इथे कांदे स्लाइस मध्ये बारीक कापून घेतले होते, त्यामुळे भाजायला कमी वेळ लागतो आणि एकसारखे छान भाजले जातात। कांदा भाजताना थोडं जास्त तेल वापरून भाजायचे। आपण खोबरं भाजायला जेवढं तेल वापरलं त्यापेक्षा थोडंसं जास्त तेल आपण कांदा भाजायला घालणार आहोत। आता आपल्याला हे छान मिक्सरला वाटून घ्यायचे। यामध्येच आपण आलं, लसूण आणि एक टोमॅटो घालून घेतोय वाटण्यासाठी। आता आपण आधी हे सुके मसाले आणि टोमॅटो, आलं, लसूण वाटून घेणार आहोत। यामध्येच मी कोथिंबीरही घालून घेतली आहे। हे वाटण झालं की यामध्ये आपल्याला कांदा पण घालून घ्यायचा आहे। आता जर मिक्सरला एकाच वेळेस हे शक्य नसेल, बारीक वाटला जात नसेल तर दोन बॅचेस करून आपल्याला हे वाटून घ्यायचे। आता आपलं हे छान वाटण तयार झालंय आणि दुसरीकडे आपली शेवग्याची शेंगा ही छान शिजलेली आहे। आपण भाजीला फोडणी करून घेऊयात। इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलंय। आता यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी करून घेतली आहे आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेतली आहे। इथे मी हा काळा मसाला वापरतीये। साधारणपणे 1 चमचा हा काळा मसाला मी घेतलाय, मोठा 1 चमचा, आणि पाव चमचा हळद। मी फक्त एवढाच काळा मसाला घातलाय, त्यामध्येच भाजीला टेस्ट आणि तर्री खूप सुंदर येते। आपल्याकडे जर साठवणीचा किंवा कुठलाही काळा मसाला असेल तर आपण तो वापरू शकतो। आता मसाला छान परतला गेला की यामध्ये आपल्याला आपलं वाटण घालून घ्यायचंय आणि मंद गॅसवर आपल्याला हा मसाला छान शिजू द्यायचा आहे। मसाला जेवढा छान परतला जातो तेवढी भाजीला छान टेस्ट येते। इथे मी कमीत कमी 5 ते 7 मिनिटे हा मसाला छान असाच परतून घेतला होता। लो टू मीडियम गॅसला आपल्याला हा परतून घ्यायचा आहे मसाला, त्यामुळे भाजीला छान चव येते। आणि कमी गॅसवर जर आपण हा मसाला परतला तर भाजीला तेलही छान सुटायला लागते। इथे आपण बघू शकतो आपल्या वाटणाला छान तेल सुटलंय। आता हे छान शिजलं की आपल्याला यामध्ये उकडून घेतलेल्या शेंगा आणि शेंगाचं जे पाणी होतं ते सर्व घालून घ्यायचं यात। मसाला छान परतला गेला की भाजीचा कलरही चेंज होतो। आता आपलं वाटण छान परतले गेलंय। वाटण छान परतलं गेलं की ती कढईला चिटकत नाही, कढईपासून वेगळं व्हायला सुरुवात होती। आता इथे आपण उकडलेली शेंगा पाण्यासहित घालून घ्यायच्या आहेत आणि हे मिक्स करून छान उकळू द्यायचे।
आपण भाजीचा घट्ट पातळपणा बघू शकतो आणि त्याप्रमाणे पाणी घालून ऍडजस्ट करून घेऊ शकतो। आता इथं माझी भाजी थोडी मला घट्ट वाटली, त्यामुळे मी साईडला पाणी गरम करून घेतेय। इथे जर आपल्याला पाणी वापरायचं असेल तर गरमच वापरायचे, थंड पाणी वापरायचं नाहीये, त्यामुळे भाजीची चवही कमी होऊ शकते। आता आपली कन्सिस्टन्सी छान ऍडजस्ट झाली आहे। शेवग्याच्या शेंगा हे खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात आणि आयुर्वेदामध्येही शेवग्याच्या शेंगाचा छान उपयोग आहे। आपण आधीही मीठ घालून घेतलं होतं शेंगा उकडताना। आता आपण चवीप्रमाणे परत थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आणि मंद गॅसवर भाजी छान उकळू द्यायची। मंद गॅसवर भाजी उकळली की आपल्या भाजीला छान तरी येईल। इथे आपली भाजी तयार झाली आहे। आता आपण यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे फक्त। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आपल्या भाजीला छान तरी सुटली आहे आणि शेंगाही छान मापात शिजल्या गेल्या आहेत।